माहेरी पडलेल्या माजोरड्या शुभीचा. श्रावणीने असा काय उतरवला माज. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, शुभ तर निघून जातो पण शशान येतो. शुभ म्हणते, अयो आलात होय तुम्ही, एकदम वेळेवर आलात, परफेक्ट टायमिंग, जेवायलाच बसत होतो, जा पटकन हात धुवून या. शशान म्हणतो, आलोच, भूकच लागली होती. सासरे बुवा जेवू नका बरं का, आलो. शुभी आता सानिकाला बोलवायला जाते, पण सानिका मात्र खूप भाव खात असते आणि मी त्या मुलीच्या हातचं खाणार नाही हे शुभीला बोलून दाखवते. आता शुभीला श्रावणीचा जास्तच राग येतो. ती दातखोन बाहेर जाते आणि श्रावणीला म्हणते, झालं समाधान, झालं का समाधान. बाब म्हणता, शोभे आता काय झालं. शोभी म्हणते, काही का व्हायना, हिला काय पडलंय, हिने जे कांड केलं ना त्यामुळे सानू जेवायला नाही म्हणते. श्रावणी म्हणते, मी आता कुठे काय केलं. शोभी म्हणते, बाई ग भोळी, त्या डॉक्टरला पैसे देऊन सानूचं बाळ पाडू दिलं नाही आणि पुन्हा विचारते मी काय केलं. अनुराधा म्हणते, काय गे नट मोगरे, असं करून काय मिळालं तुला. श्रावणी म्हणते, मी असं काही केलं नाही. आई तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे ती स्वीटी खोटं बोलत होती, म्हणून तर तुम्ही माझ्याकडून बोललात ना. तिच्या बोलण्याने अनुराधा पुन्हा शांत होते. शोभी अनुराधाकडे बघते आणि तिला कळून चुकतं की आई बदलते. आता सानिका येते आणि भामट्यासारखी ताटावर बसते. शशान म्हणतो, वाडा वाडा, लय भूक लागलीये. श्रावणीच्या हातामध्ये शोभूच्या जेवणाचं ताट असतं. शोभी ते ओढून घेते आणि शशानला देते. श्रावणी म्हणते, अहो पण ते अहो पण काय. बाबा म्हणतात, अगं ते शुभूचं ताट आहे. शोभी म्हणते, वा वा वा, इथं आमचं काय पडलं नाही आणि त्या बैलासाठी ताट ठेवते वय. आता भाताचं भांडं घेते आणि त्याचा सगळ्यात चिवडा करते. श्रावणी समोर पकडत म्हणते, खा. श्रावणी म्हणते, मला नाही आवडत असं हाताने कालवलेला भात खायला. श्रावणी मोठे डोळे करत म्हणते, खायचा गप. भाताचा एक घास घेते आणि श्रावणीच्या तोंडात कोंबत असते. आता मात्र श्रावणी तेवढ्याच ताकदीने तिला ढकलते आणि म्हणते, काय करताय तुम्ही हे, मूर्ख झालात का शोभाताई. थोड्या वेळासाठी शोभी पण घाबरते, तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात, पण पुन्हा सावध होते आणि बोलायला लागते. तेवढे अनुराधा म्हणते, काय गे नट मोगरे, मूर्ख कोणाला म्हणतेस ग, माझ्या पुरीचा अपमान करतेस. पण श्रावणी मात्र काहीही बोलत नाही आणि शांत बसते. बाब म्हणतात, कारभारनी तू बघितलं नाही का, अगं ती शोभी कशी वागते श्रावणी सोबत. अनुराधा म्हणते, काय चुकीचं वागली. काय तर म्हणे, हिला हाताने कालवलेला भात चालत नाही, आमच्याकडं असंच खातात, तुमच्यासारखा राजेशाही थाट नाही. शोभी म्हणते, आता तर तुला भात देतच नसते. शशान म्हणतो, ए शोभे जेव दे की आता. शुभू एका ठिकाणी जातो आणि जॉबसाठी फाईल देत असतो. ते शुभूची फाईल बघतात आणि त्यांना खूप काम आवडतं. आता शुभूची नोकरी पक्की होणार तेवढ्यात अलकनंदाचा फोन येतो आणि ती म्हणते, मी अलकनंदा राजेश शिर्के बोलते. तुमच्यासमोर जो माणूस बसलाय ना इंटरव्ह्यू द्यायला, त्याला नोकरी मिळता कामा नये, आत्ताच्या आत्ता त्याला तिथून हाकलून द्या. फोनवर बोलता बोलता त्या साहेबांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि शुभूला कळून चुकतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते फोन बंद करून म्हणतात, सॉरी मिस्टर शुभमकर, ही नोकरी आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. शुभ म्हणतो, साहेब या नोकरीची मला खूप गरज आहे आणि तुम्ही माझं काम बघा ना, माझं काम खूप चांगलं आहे, मी अगदी इमानदारीने करतो. ते म्हणतात, मिस्टर शुभमकर तुमचं सगळं खरं असलं तरी आम्ही नोकरी नाही देऊ शकत, तुम्ही आम्हाला पण समजून घ्या. अहो आम्ही जर तसं केलं तर आमची कंपनी बंद पडेल. आता शुभूला कळून जातो. तो म्हणतो, थँक्यू. अलकनंदा फोन बंद करते. स्वीटी, गाडगे पाटील आणि रुद्र हसायला लागतात. स्वीटी हसून म्हणते, शुभू आता शोध नोकरी, नाही तुझे खायचे वांदे केले, तुला भीक मागायला लावलं तर नावाची स्वीटी नाही. अलकनंदा म्हणते, त्या श्रावणीच्या डोक्यावरचं नाही प्रेमाचं भूत उतरवलं ना तर नावाची अलकनंदा नाही. पण तिची मुलगी मोक्षा, तिने मात्र आईच्या डोक्यावरचं भूत उतरायची पूर्ण तयारी केलेली असते. तुम्हाला काय वाटतं, शुभला नोकरी मिळणार ती मोक्षाच्याच येते का. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.